वडिलांकडे हुंडा द्यायला पैसे नाहीयेत। शेतामध्ये अनेक वर्षांपासून नापिकीमुळे कर्जबाजारीपणा आलाय। कोणतीही बँक किंवा सावकार कर्ज देत नाहीये। त्यामुळे एका तरुणीने विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली गावामध्ये 2 दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे। मात्र शीतलच्या कुटुंबाला भेट देऊन सांत्वन करायला कोणाकडेच वेळ नव्हता। त्यातल्याच एका राजकारणाला जाग आली आणि नेत्यांचे ताफे भिसे वाघोली गावामध्ये दाखल झालेत। याबाबतचा हा वृत्तांत पाहूयात। निवडणूक प्रचारासाठी आलेल्या अशोक चव्हाणांनी देखील वाळा कुटुंबाला भेट देऊन त्यांचं सांत्वन केलंय। दुःखद ही घटना आहे। मागेही असं एकदा घडलं होतं आणि आमची अशी अपेक्षा होती की एवढ्या टोकाची भूमिका यापुढे कोणी घेणार नाही। आताही मी त्यांच्या आईवडिलांशी बोललो तेव्हा तेही असं मला म्हणाले की असं काही होईल असं त्यांना सुद्धा कधी ध्यानीमनी आलं नाही। आणि मुलींचं शिक्षण आणि लग्न या सगळ्या बाबींची चर्चा कदाचित घरी होत असावी आणि त्या अडचणींची चर्चा आईवडिलांनी जेव्हा आपसात चर्चा करताना मुलींना ऐकलं असावं। मुलींचं शिक्षण आता थांबवावं, मुलाला शिकवावं, लग्न उरकून घ्यावं वगैरे ह्या घरगुती चर्चा कदाचित ऐकून आपल्या आईवडिलांवर फार भार आपल्यामुळं येतोय। म्हणून या मुलीनं हे टोकाचं पाऊल उचललं याची खंत आपल्या सगळ्यांनाच आहे आणि त्यांच्या या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोतच। पण अशा घटना घडू नयेत यासाठी लोकप्रतिनिधी, समाजाचे नेते, गावातले सगळे गावकरी हे सगळे असताना असं घडावं हे काही म्हणजे खरंच दुर्दैवी आहे। शेतकऱ्यांना अडचणीतनं बाहेर काढण्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जे तातडीनं पावलं उचलायला हवीत ती उचलताना महाराष्ट्र सरकार फार दुर्दैवी घटना आहे। त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची भेट घेतली, वडिलांची भेट घेतली, त्यांच्या आजोबांची भेट घेतली आणि मुलीचं शिक्षण ज्या आमच्या भगिनीचं ते शिक्षण झालं 10वी होऊन जवळपास 3 वर्ष झाले होते आणि ती घरीच त्या ठिकाणी होती आणि शेतामध्ये नापिकीचं महत्त्वाचं कारण होतं। त्यांच्यावर तिथल्या स्थानिक कारखान्याचं, विकास कारखान्याचं कर्ज होतं आणि या सर्व घरातील सर्व अडचणीच्या परिस्थितीला पाहून अशी घटना जी घडली आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी आमच्याकडं मायकट सांगत असताना त्यांना रात्री त्या भागामध्ये विजेच्या कनेक्शनच्या बाबतीमध्ये त्यांनी एक विषय मांडला। तोही तिथं सर्व अधिकारी उपस्थित होते आणि त्यांच्यासोबत त्यांना भेटून त्याला सरकार त्यांच्यासोबत आहे। मुलीच्या वडिलांनाही धीर द्यायचा महत्त्वाचा विषय होता, मुलीच्या आईलाही धीर देणं गरजेचं। सर्वांना भेटून आपण ते काय आश्वासन दिले का? आश्वासन म्हणजे त्यांनी खचून जाऊ नये, त्यांनी त्यांचे मुलं दोघं जे शिक्षण करतात त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी काळजी करू नये। निश्चितपणे शिक्षणाच्यासाठी आम्ही सर्वजण त्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही पूर्णपणे सहकार्य करेल अशी भूमिका सर्वांनी सांगितली। अवघ्या काही तासामध्ये या सर्व राजकीय नाट्यमय घडामोडी मध्यवर्तीचं 65 ती हुशार होती का? कसं शैक्षणिक जीवन कसं होतं तिचं? माझी बहीण हुशार होती, 10वीमध्ये 60-65% होते। तिला शिकायची पुढे इच्छा होती पण घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे ती शिकू शकत नाही पुढे। आम्ही नको म्हणला शिकायची। आसिफ पटेल, सी24 तास, लातूर।